नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कोकणी मेव्याचे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा विशेष, सर्वांची आवडती आणि जिभेची चव वाढवणारी रेसिपी. ती म्हणजे पारंपरिक पद्धतीचं आंब्याचं रायतं. हे रायतं चवीला आंबट, गोड आणि अतिशय चविष्ट असतं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रायतं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत. धुतल्यानंतर सर्व आंब्यांचे देठ कापून घ्यायचे आणि त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची. सर्व आंबे सोलून झाल्यावर त्यांचा थोडा रस काढून बाजूला ठेवायचा, ज्यामुळे रायत्याला छान दाटपणा येतो. आता रायत्यासाठी एक खास वाटण तयार करूया. यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं, हळद, जिरे, धणे आणि तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकून हे मिश्रण छान बारीक वाटून घेणार आहोत. त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात थोडे तेल गरम करूया. तेल गरम झाले की त्यात मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी द्यायची.
आता यामध्ये आपण सोललेले आंबे टाकून थोडे परतून घेणार आहोत. आंबे व्यवस्थित शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 15 मिनिटे शिजवून घ्यायचे. 15 मिनिटात आंबे पूर्णपणे मऊ शिजतात. आंबे शिजल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार गूळ टाकायचं आहे. मंडळी, रायता बनवण्याची अजून एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला आंबे आधी सोलायचे नसतील तर तुम्ही आंबे थोडे उकडून घेऊ शकता आणि नंतर त्याची साल काढून जिरे मोहरीची फोडणी देऊ शकता. आणि हे पहा, आपलं गरमागरम रसरशीत आणि चवदार आंब्याचं रायतं खाण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.